नमस्कार, मी प्राध्यापक शीतल बर्गे, प्राध्यापक संभाजीराव कदम महाविद्यालय देऊर। आज आपण बीकॉम पार्ट 1 सेमिस्टर सेकंडमधील अकाउंटन्सी पेपर 2 या विषयामधील पहिला घटक सिंगल एंट्री सिस्टीमचा अभ्यास करणार आहोत। मागच्या लेक्चरला आपण प्रॉब्लेम नंबर 2 सोडवलेला होता। आता आपण प्रॉब्लेम नंबर 3 अभ्यासणार आहोत। सुरुवातीला प्रॉब्लेम रीड करून घेऊया। Ratan keep his books under single entry system. His capital on 1st April 2022 was ₹80,000. His position on 31st March 2023 was as under: land and building 80,000, furniture and fixture 12,000, plant and machinery 55,000, stock in trade 50,000, sundry debtors 50,000, cash at bank 10,000, sundry creditors 65,000, loan from Saukar 50,000. His drawings during the year amounted to ₹8,000. Land and building was overvalued by ₹15,000, whereas furniture and fitting were undervalued by ₹3,000. Plant and machinery was to be depreciated by 10%. Bad debts amounted to ₹2,000. Interest payable on loan ₹5,000. Prepaid insurance ₹1,200. Prepare a statement of profit and loss account for the year ended 31st March 2023 and balance sheet as on 31st March 2023. हा प्रॉब्लेम आपल्याला सोडवायचा आहे। इथे प्रॉब्लेममध्ये आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 2023 अशा प्रकारे सोडवायचा आहे आणि त्याच इन्फॉर्मेशनवरून बॅलन्स शीटसुद्धा तयार करायचं आहे। प्रॉब्लेममध्ये आपल्याला स्टेटमेंट ऑफ अफेअर 2023 फक्त ओपन करावं लागणार आहे, कारण की या ठिकाणी आपल्याला 2022चं जे कॅपिटल आवश्यक असतं ते कॅपिटल ऑलरेडी काढून दिलेलं आहे। त्यामुळे 2022चं स्टेटमेंट ऑफ अफेअर तयार करण्याची गरज नाही आहे। इथे आपल्याला फक्त स्टेटमेंट ऑफ अफेअर 2023चंच तयार करायचं आहे आणि या स्टेटमेंट ऑफ अफेअरच्या वरून आपल्याला स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 2023चे तयार करायचे आणि त्या स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये जो नेट प्रॉफिट येणार आहे त्या नेट प्रॉफिटला घेऊन आपल्याला बॅलन्स शीट टॅली करायचं आहे। आता या ठिकाणी आपल्याला 2023चे हे ट्रायल बॅलन्स दिलेला आहे। इथे ज्या अमाऊंट दिलेल्या आहेत ॲसेट आणि लायबिलिटी त्या आपल्याला स्टेटमेंट ऑफ अफेअरमध्ये अशा प्रकारे पोस्टिंग करून घ्यायच्या आहेत। ॲसेट ज्या दिलेल्या आहेत या ठिकाणी त्या ॲसेट आपल्याला ॲसेट साईडला घ्यायच्या आहेत आणि लायबिलिटीज ज्या दिलेल्या आहेत त्या लायबिलिटी साईडला घ्यायच्या आहेत। लँड अँड बिल्डिंग सुरुवातीला दिलेलं आहे ती आपली ॲसेट आहे, त्यामुळे आपण त्याचं पोस्टिंग लँड अँड बिल्डिंग अशा प्रकारे ॲसेट साईडला या ठिकाणी करून घेतलेलं आहे। त्यानंतर फर्निचर अँड फिक्चर हे 12,000 दिलेले आहेत, ते पण आपली ॲसेट आहे, त्यामुळे ॲसेट साईडला फर्निचर आणि फिक्चर हे 12,000 आपण ॲसेट साईडला पोस्टिंग करून घेतलेलं आहे। त्यानंतर प्लांट अँड मशिनरी 52,000 दिलेले आहेत। प्लांट अँड मशिनरीसुद्धा आपली ॲसेटच आहे, त्यामुळे प्लांट अँड मशिनरी ॲसेट साईडला आपण या ठिकाणी घेतलेले आहेत। त्यानंतर स्टॉक इन ट्रेड जे दिलेले आहेत, स्टॉक इन ट्रेड हे सुद्धा आपली ॲसेटच आहे, ती पण आपण या ठिकाणी घेतलेली आहे 25,000। त्यानंतर सन्ड्री डेटर्स 50,000 दिलेले आहेत। सन्ड्री डेटर्स हे आपण नेहमी ॲसेट साईडला घेतो, त्यामुळे याचं पोस्टिंग ॲसेट साईडला केलेलं आहे। कॅश ॲट बँक 10,000 दिलेले आहे, कॅश ही आपली ॲसेट आहे, त्यामुळे कॅश ॲट बँकचं पोस्टिंग आपण ॲसेट साईडला केलेलं आहे। त्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स दिलेले आहेत 65,000, ते आपण नेहमी लायबिलिटी साईडलाच घेतो, त्यामुळे याचं पोस्टिंग लायबिलिटी साईडला केलेलं आहे। आणि सावकार जे लोन घेतलेलं आहे सावकारकडून 50,000चं ते आपण या ठिकाणी लायबिलिटी साईडला घेतलेलं आहे। अशा प्रकारे या ठिकाणी 2023चे जे ट्रायल बॅलन्स दिलेले आहेत ते सगळे आपण स्टेटमेंट ऑफ अफेअर 2023मध्ये पोस्ट केलेले आहेत। आता या स्टेटमेंट ऑफ अफेअरवरून आपल्याला कॅपिटल काढायचं आहे। कॅपिटल कसं काढणार तर दोन्ही बाजू आपल्याला काय करायचे आहे, टोटल करायचे आहे। ज्या बाजूची टोटल जास्त येत आहे त्या बाजूची ती टोटल आपण दोन्ही साईडला म्हणजे लायबिलिटी आणि ॲसेट साईडला या ठिकाणी घेणार आहोत। आणि यानंतर
जो फरक येणार आहे त्याला आपण कॅपिटल असं इथे नाव देणार आहे. बॅलन्सिंग फिगर 1,17,000 हा आहे आपला 2017चा कॅपिटल. मग आता अशा प्रकारे स्टेटमेंट ऑफ अफेअर हे आपलं कंप्लीट झालेलं आहे. याच्यावरूनच आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करायचं आहे, स्टेटमेंट तयार करायचं आहे फॉर द इयर एंडेड 2023. मग आता 23चा जो बॅलन्स आलेला आहे 1,17,000 तो आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. यानंतर जो 2022चा कॅपिटल या ठिकाणी दिलेला आहे ते कॅपिटल आपल्याला लेस करायचं आहे. आधी आपण हे पोस्टिंग करून घेऊया. कॅपिटल ॲज ऑन 31 मार्च 2023 1,17,000 जो बॅलन्स आपला इथे आलेला आहे तो आपण या ठिकाणी घेतलेला आहे. त्यामध्ये ड्रॉविंग्स जे आहेत ही ड्रॉविंग्स ड्युरिंग द इयर अमाऊंट टू ₹8,000 8,000 रुपये त्यांनी त्याच्या कॅपिटलमधून काढलेले आहेत. इथे पाहू शकता आपण या कॅपिटलमधून त्यांनी हे पैसे काढलेले आहेत, त्यामुळे ते आपण कॅपिटलमध्ये पुन्हा ॲड करणार आहोत. त्यामुळे ड्रॉविंगची जी 8,000ची अमाऊंट आहे ते आपण या कॅपिटलमध्ये ॲड करणार आहोत. ॲड ड्रॉविंग्स ड्युरिंग द इयर 8,000 रुपीज ॲड केलेले आहेत आणि याची टोटल आलेली आहे 1,25,000 रुपये. आता पुढे पाहूया काय सांगितलेलं आहे. या ठिकाणी आपला 2022चा जो बॅलन्स आहे 80,000 रुपये तो या ठिकाणी आपण पाहू शकतो इथे दिलेला आहे. 80,000 रुपये 2022चा तो आपण इथून लेस केलेला आहे. लेस कॅपिटल ऑन 1 एप्रिल 2024 80,000. मग त्या कॅपिटलमधून जे 2022चं कॅपिटल लेस केल्यानंतर आपल्याला 45,000 ही अमाऊंट मिळते, तो आहे आपला ग्रॉस प्रॉफिट. आता या ग्रॉस प्रॉफिटमधून आपल्याला ॲड करायचे आहेत फर्निचर, जी ओव्हर व्हॅल्यूड अमाऊंट दिलेली आहे फर्निचरची 3,000 रुपये आणि प्रीपेड इन्शुरन्स 1,200 रुपये दिलेले आहेत. या ठिकाणी आपण पाहू शकता फर्निचरची अंडर व्हॅल्यूड अमाऊंट 3,000 रुपये ॲड करायची असते आणि ओव्हर व्हॅल्यूड अमाऊंट ही लेस करायची असते. मग फर्निचर अँड फिटिंग अंडर व्हॅल्यूड 3,000 रुपीज आणि प्रीपेड इन्शुरन्सचे 1,200 रुपये आपण या ठिकाणी ॲड करणार आहोत. 3,000 अधिक 1,200 बरोबर 4,020 ही अमाऊंट आउटर कॉलमला घेतलेली आहे, ॲड केलेली आहे. त्याच्यामुळे आपण 45,000मध्ये 4,200 रुपये ॲड केलेले आहेत आणि आपले अमाऊंट आलेले आहे 49,200. आता या अमाऊंटमधून आपल्याला कोणत्या गोष्टी लेस करायच्या आहेत तर जे डेप्रिसिएशन आहे, बॅड डेप्स आहे, इंटरेस्ट आहे, जो आपण लोन घेतलेला आहे त्याच्यावरती जो इंटरेस्ट आपण देत आहोत त्या सगळ्या गोष्टी लेस करायच्या आहेत. ओव्हर व्हॅल्यूडची अमाऊंट दिलेली आहे लँड अँड बिल्डिंगची, इथे पाहू शकता आपण 15,000 रुपये लँड अँड बिल्डिंग ओव्हर व्हॅल्यूड ₹15,000. त्यानंतर प्लांट अँड मशिनरी वॉज डेप्रिसिएटेड बाय 10%. प्लांट अँड मशिनरी 55,000वरती 10% चार्ज केल्यावरती 5,500 अमाऊंट येते, ती पण आपण लेस करणार आहोत. त्यानंतर बॅड डेप्स आपल्याला दिलेले आहेत 2,000 रुपये, इथे पाहू शकता आपण बॅड डेप्स दिलेले आहेत 2,000 रुपये, ते सुद्धा लेस करणार आहोत. आणि इंटरेस्ट लोनवरती आपण 5,000 रुपयांचा भरत आहोत, ते सुद्धा आपण या ठिकाणी असे लेस करणार आहोत. ओव्हर व्हॅल्यूड लँड अँड बिल्डिंग 15,000, डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी 5,500, बॅड डेप्स आहे 2,000 आणि इंटरेस्ट पेएबल ऑन लोन 5,000 रुपीज. ह्या सगळ्याची टोटल आपण आउटर कॉलमला घेतलेली आहे आणि 49,200मधून 27,500 रुपये आपण वजा केलेले आहेत आणि जी टोटल आपली राहिलेली आहे खाली तो आहे आपला नेट प्रॉफिट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2023. आता हा जो नेट प्रॉफिट आपल्याला आलेला आहे तो नेट प्रॉफिट आपण बॅलन्स शीटमध्ये घेणार आहोत. प्रत्येक प्रॉब्लेममध्ये आपल्याला बॅलन्स शीट प्रिपेअर करायला सांगतीलच असे नाही. ज्या प्रॉब्लेममध्ये सांगितलं जात नाही त्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला प्रिपेअर करायचं नाही. ठीक आहे. आता इथे आपण हेडिंग देणार आहोत बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2023, लायबिलिटी साईड अँड ॲसेट साईड. इथे आपण ज्या अमाऊंट 2023साठी दिलेल्या आहेत या सगळ्या अमाऊंट आपण बॅलन्स शीटमध्ये 1 बाय 1 घेणार आहोत. ज्या पद्धतीने इथे आपण घेतलेल्या आहेत 1 बाय 1 त्याच पद्धतीने बॅलन्स शीटमध्ये सुद्धा घेणार आहोत. परंतु या ठिकाणी जे ओव्हर व्हॅल्यूड आणि अंडर व्हॅल्यूची अमाऊंट त्यांनी दिलेली आहे ती अमाऊंट आपण स्टेटमेंट ऑफ अफेअरमध्ये घेतलेली नाही आहे, परंतु ती अमाऊंट आपण या ठिकाणी घेणार आहोत.
कॅश ॲट बँक 10,000 दिलेले आहेत. स्टॉक इन ट्रेड 25,000 दिलेले आहेत. सन्ड्री डेटर्सची अमाऊंट आहे 50,000, त्याच्यातून आपल्याला 2,000 लेस करायला सांगितलेले आहेत. इथे पाहू शकतो आपण बॅड डेब्ट्स ही अमाऊंट 2,000 दिलेली आहे, ते आपण इथून लेस केलेली आहे. वजाबाकी करून अमाऊंट 48,000 आउटर कॉलमला आलेली आहे. प्रीपेड इन्शुरन्स या ठिकाणी दिलेले आहेत 1200 रुपये, ते पण आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. फर्निचर आणि फिक्चर्स 1200 रुपये, त्याच्यामध्ये आपल्याला अंडर व्हॅल्यूची अमाऊंट 3,000 दिलेली होती. 3,000 ही अंडर व्हॅल्यूची अमाऊंट आहे, ते आपण या ठिकाणी ॲड केलेली आहे. ॲड करून टोटल 15,000 रुपये आपण आउटर कॉलमला घेतलेली आहे. त्यानंतर प्लांट अँड मशिनरीवरती 10% डेप्रिसिएशन चार्ज केलेला आहे आणि लँड अँड बिल्डिंग वरती 15,000ची आपल्याला ओव्हर व्हॅल्यूडची अमाऊंट चार्ज केलेली आहे आणि आउटर कॉलमला आपण अमाऊंट अशा प्रकारे घेतलेले आहेत. त्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्सवरती 65,000 रुपये कोणतीही ॲडजस्टमेंट नाही आहे, त्यामुळे ती डायरेक्ट आपण आउटर कॉलमला घेतलेली आहे. लोन दिलेले आहेत, त्याचीही अमाऊंट डायरेक्ट आउटर कॉलमला घेतलेली आहे. इंटरेस्ट पेड ऑन लोन जे दिलेली आहे ॲडजस्टमेंटमध्ये या ठिकाणी पाहू शकता. इंटरेस्ट पेड ऑन लोन ते आपण लायबिलिटी साईडला घेतलेलं आहे. आता इथे कॅपिटल 1 एप्रिल 2024चं दिलेलं आहे 80,000 आणि त्याच्यामध्ये आपण नेट प्रॉफिट जो आपला आलेला आहे या ठिकाणी पाहू शकता 21,700, ते ॲड केल्यानंतर 1,01,700 आलेलं आहे आणि त्याच्यातून आपल्याला ड्रॉविंग्स लेस करायचे आहे. ड्रॉविंग्सची अमाऊंट आपण किती घेतलेली आहे 8,000 रुपये घेतलेली आहे. ड्रॉविंगची अमाऊंट 8,000 रुपये लेस केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी 93,700 रुपये आपला आउटर कॉलमला टोटल आलेली आहे. मग आपण ह्या दोन्हीही साईड लायबिलिटी आणि ॲसेट साईड दोन्हीही टॅली केल्यानंतर आपल्याला 2,13,700 आणि 2,13,700 या अमाऊंटने आपलं हे बॅलन्स शीट टॅली होत आहे. अशा प्रकारे प्रॉब्लेम नंबर 3 आपण इथे सोडवलेला आहे. जर कोणाला काही क्वेरीज असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता. थँक्यू.